तर मित्रांनो बघू शकता आज शेताकडे आम्ही आलेलो आहे भात पेरणीसाठी. नवीन प्रकारचं भात, तर भात बियाणं आहे. तर हे आम्ही भुजणी केलेलं आहे. आमचे बाबा नांगर हाकलतायत आणि हे भुजणी केलेले Yo, ada. Ya, ada kita. Ada. Ah, ada. Yo. एवढं सारं त्यांनी नांगरलेलं आहे. तर तुम्ही बघत आहेच की हे नांगरलेलं खुळून काढलेलं आहे. तर तुम्हाला दाखवत आहे की आता आम्ही कोणचं बियाणं भात पेरण्यासाठी आणलेलं आहे ते तुम्ही बघणारच आहेत. तर आम्ही चालत चाललोय, थोडं लांब ठेवलेलं आहे मित्रांनो. तर बघा तिकडे आम्ही आलेलो आहे. तर हे सोनारी भाताचं नाव आहे. नवीन बियाणं घेतलेलं आहे. तर हे बघू शकता भात बियाणं ते आम्ही पेरण्यासाठी आणलंय, भात पेरायला. तर आमची जी भात शेती आहे ती तुम्ही बघू शकता. आई रताळीसाठी घोरी फोडते आणि याच्यामध्ये मक्याचं बी लावलेलं आहे मके खाण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवत आहे ते मके ह्याच्यामध्ये उगणार. ते पूर्ण दाताळून घेतलंय, त्याच्यात दिसणार नाहीत मके. तर तुम्हाला हा दाखवत आहे. नवीन पेरणीसाठी हा देव आलेला आहे. आम्ही याला देव म्हणतोय. हा नवीन जीव आहे. हा पहिल्यांदा पाणी पडत्याशी येतोय मित्रांनो. हा नवीनच दिसतोय. तर बघू शकता आता बयाण्याकडे चाललोय. डपामध्ये घेतलेलं आहे सोनारी भात, ते आम्ही पेरण्यासाठी आता जाणार आहे. तर बाबा मला बोलत आहेत की थोडंसं ओढून लाग नांगराचं ते. तर आम्ही गेलेलो आहे तिकडे आणि आता मी स्वतः ओढणार आहे ते नांगरलेलं प्लेन करण्यासाठी. तर बघू शकता हे भुजणी केलेलं त्याच्यावरती ढेपळं फोडायला तर बाबांनी आणून दिलेले आहे. तर ते स्वतः ओढतायत. तर मग ते माझ्याकडे दिले मित्रांनो. आता मी स्वतः ओढणार, कारण तर जे प्लेन करायला हे भात शेतीसाठी मस्त लागते की ह्याच्याने म्हणजे भात एकदम चांगलं उगून निघतंय. त्रास होत नाही भाताला, कारण तर जो भात म्हणजे पूर्ण गाळला जातो ना, तो भारी उमटतो. बियाण्याचं घेतलेलं आहे ना म्हणून. कारण तर हे विकत घ्यावं लागतं. ते बियाणं जाम महाग येते. जास्त नाही 2-3 पोतले घेतो. आणि आता मी स्वतः बघतोय, थोडंसं ओढून लागतोय. तर नांगरण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, हे नांगरणीचे भात पेरणीसाठी मित्रांनो पेरावं लागतं. तर बोलतात ना जगाचा पोशिंदा शेतकरी, तसा असतो मित्रांनो. तर आम्ही पेरतोय आपल्या पोटापाण्यासाठी. तर कारण तर आहे जे हे आम्ही आडवडिलांपासून हे पेरणीचे काम केलेलं आहे. तर आता आम्ही स्वतः पेरतोय. तर बघू शकता जास्त भात शेती नाही आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये भरपूर सारे आम्ही काय काय पेरला जातो. भात पेरला जातो, उडीद, तूर, असं डाळी पण बऱ्याच प्रकारचे पेरल्या जातात. आणि भाजीपाला पण भरपूर पेरला जातो, म्हणजे लावला जातो. असं तुम्हाला कमेंटमध्ये दाखवणार काय काय पेरला जातो तर मित्रांनो. तर हे बघा सर्व नांगरलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवत आहे की याच्यामध्ये ह्या शेंगा आहेत, चवळीच्या शेंगा त्याला सांगतात की. आणि हे बघा या ड्रममध्ये उडदाचे दाणे आहेत, ते तुम्हाला दाखवत आहेत. याच्यात उडीद आहेत
तुम्हाला काढून दाखवत आहे. हे बघा उडीद, आम्ही उडीद पेरायला आणलेले आहेत. तर उडीद हे गावठी उडीद आहेत आणि याची उडदाची डाळ पण मस्त लागते मित्रांनो, जाडी डाळ बघू शकता. हे हातामध्ये घेतलेले आहेत मी उडीद, आता ठेवतोय. तर अजून या पिशवीमध्ये बघूया काय आहे. तर कुठलं बियाणं आहे. तर आईने थोड्याशा पुडीमध्ये तीळ आणलेले आहेत. तीळसुद्धा मित्रांनो आम्ही लावतोय, पेरतोय. आणि थोड्याशा वालाच्या शेंगा आहेत. आणि हे बघा भेंडा आहे, भेंडा पण लावतोय. तर पावसाळ्यामध्ये मित्रांनो बरेच प्रकारचे आम्ही पेरणी करतोय. तर विकत घेण्याची गरज नाही, पावसाळ्यामध्ये भरपूर आम्ही पेरला जातो काय काय. तर बघू शकता आमचे बाबा भात पेरतायत. या वर्षापासून मित्रांनो नांगर पेरणीची चालू आहे, म्हणजे नांगराने आम्हाला पेरणी केली जाते. पुढच्याला बघू ट्रॅक्टर नाही तर काहीतरी घ्यावं लागेल, कारण तर सर्व लोकांनी ट्रॅक्टर घेतलेत, तर आम्ही सुद्धा घेऊया. तर यावर्षी नांगरानेच भात पेरणी करतोय. तर बाबा पेरतायत. तर बघू शकता, तुम्हाला पुढे नेऊन दाखवतोय कसं भात पेरणी केली जाते. तर बघा पेरलेले कसे आहे, हे पूर्ण उगवल्यानंतर किती भारी दिसणार ते पण तुम्हाला व्हिडिओ पाठवणार मित्रांनो यूट्यूबवरती. तर मी पहिल्यांदा गेलो होतो भात पेरणीसाठी. तर याच्यात कसं पेरलं जाते तुम्हाला दाखवले. आणि बघा तर किती भारी पेरलं जातं. मला पण पेरता येणार नाही मित्रांनो, कारण ते वडिलांनी पेरलेले त्यांना सर्व येतच मित्रांनो. तर दाखवत आहे तुम्हाला किती सुंदर असं पेरलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आई दाताळी घेऊन हे करते. तर हे दाताळीने हे असं करावंच लागते. तर आता बाबांनी घेतले दाताळी, आता ते ओढतायत. तर आवडला असेल तर